सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वीज निर्मिती केंद्र येथे दररोज भंगाराची चोरी होत आहे। प्रशासनाकडून वरिष्ठांना सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतच कुरण खात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। दीपनगर वीज निर्मिती केंद्रात चोरीचे प्रमाण वाढले आहे। सीसीटीव्ही तर नावालाच आहे। भंगार चोरटे हे सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिचून चोरी करत आहे। औक्षणिक वीज केंद्र दीपनगर येथील 660 मेगावॅट वीज प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। भंगार चोरटे दिवसा प्रकल्पाच्या सर्व कामांवर बारकाईने लक्ष ठेवून रात्री ठराविक वेळेनुसार नवीन प्रकल्पातील सुरक्षा भिंतीला पाडलेल्या बोगद्याच्या साहाय्याने भंगार साहित्याची चोरी केली जात आहे। दीपनगर सुरक्षा भिंतीला मोठमोठे पडलेले बोगदे असताना रात्रीच्या वेळेस सुरक्षा विभागाचे MSFचे कर्मचारी पेट्रोलिंगला असतानाही हे बोगदे पडलेले त्यांना दिसत नसतील का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। MSF सुरक्षा विभागाकडून नवीन प्रकल्पांच्या 660 गेटवरती सामान्य नागरिकांची मोठी चौकशी केली जाते, मात्र पडलेल्या बोगद्यातून चोरटे भंगार चोरून नेतात। याकडे मात्र सुरक्षा विभाग व MSFचे का दुर्लक्ष होते, असा देखील सामान्य जनतेमध्ये पडलेला प्रश्न आहे। MSF व सुरक्षा विभागाचे चोरांशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून येते। गेल्या काही वर्षापासून नवीन व जुन्या सुरक्षा यंत्रणेवर करोडो रुपयांचा खर्च करून प्रकल्पात MSF सुरक्षा रक्षकांना तैनात केले गेले। सीसीटीव्ही तर आहेत, मात्र चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद का होत नाही? तेरी भी चूप मेरी भी चूप, कुणाला काही सांगू नका, अशी स्थिती MSF निर्मिती केंद्राच्या सुरक्षा विभाग व चोरांमध्ये सुरू आहे। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ।